We wanna wish you a happy new year from the bottom of our hearts. ख्रिसमस नंतर वेध लागतात ते नवीन वर्षाच्या स्वागताचे. आणि न्यू इयर सेलिब्रेशन म्हटलं की पार्टी आलीच, आणि पार्टी म्हटलं की नॉनव्हेज आलंच. चला मग आज बनवूया पार्टी स्पेशल नॉनव्हेज डिश खीमा पाव. खीमा पाव बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो मटण खीमा, 4 चमचे आलं लसणाची पेस्ट, आवडीनुसार लसणाची पात, 2 मोठे कांदे, 1.5 चमचा घाटी मसाला, 1 चमचा दही, 1 लिंबाचा रस, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 1 क्यूब बटर, पाव किंवा ब्रेड आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम मटणाच्या खिम्याला हळद व मीठ लावून घ्या. वरून यात लिंबाचा रस पिळा. आता यात बारीक चिरलेली लसणाची पात घाला. थंडीच्या या दिवसांमध्ये ताजी लसणाची पात बाजारात येते आणि प्रकृतीला गरम असणारा लसूण थंडीच्या दिवसात खाणं कधीही चांगलं. त्यामुळे आवडत असल्यास तुम्ही खिम्यात लसणाची पात वापरू शकता. वरून यात 1.5 चमचा घाटी मसाला घाला आणि सर्वात शेवटी थोडंसं दही घालून या मसाल्यात खिमा किमान 15 मिनिटं तरी मुरवत ठेवा. खिमा जितका मुरेल तितका चवीला खमंग लागेल. आता 15 मिनिटांनी पॅनमध्ये चिरलेले कांदे भाजत घाला आणि वरून यात ठेचलेलं आलं लसूण घाला. नंतर यात मुरवत ठेवलेला खिमा घाला. मध्यम आचेवर खिमा तेलावर छान भाजून घ्या. साधारणतः 5 मिनिटं तरी खिमा सतत भाजत राहा. आता यात गरम पाणी घाला आणि झाकण घालून खिमा शिजू द्या. खिमा जर कुकरला शिजवून घेतला तर तो जास्त शिजतो, म्हणून आपण खिमा गरम पाणी घालून बाहेरच शिजवून घेणार आहोत. साधारणतः 15 मिनिटात खिमा शिजेल. खिमा शिजला की मग यातील पाणी पूर्णपणे आटवून घ्या आणि खिमा अगदी कोरडा करून घ्या. वरून या खिम्यावर थोडंसं बटर घाला. आता पावाबरोबर सर्व्ह करा झणझणीत खिमा. तयार झाला खिमा पाव. We wanna wish you a happy new year from the bottom of our